महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईवरून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं आणि अजितदादा सोबतच विमानाचे दोन्ही पायलट, कॅबिन क्रू आणि सुरक्षा रक्षक असलेला पोलीस यांचा मृत्यू झाला. दरम्यान या सर्व घटनेनंतर अजित पवारांच्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर निघून आली आहे. ड्युटीवर असताना मद्य सेवन केल्यामुळे कॅप्टन सुमित कपूर यांना दोनदा सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. कॅप्टन सुमित कपूर यांच्या विरोधात ड्युटीवर असताना मद्य सेवन केल्याच्या 2 गंभीर प्रकरणं समोर निघून आलेले आहेत. पहिली घटना 2010 सालातील असून त्यावेळी ते ड्युटीवर असताना मद्य सेवन केलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर संबंधित विमान सेवेने त्यांना कामावरून काढून टाकलं होतं. तर यानंतर दुसरी घटना आहे 2000 सालची. यानंतर 2017 साली पुन्हा एकदा सुमित कपूर ड्युटीवर असताना पॉझिटिव्ह आढळले होते. मद्यप्राशन केल्याचं दुसऱ्यांदा आढळल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने त्यांना 3 वर्षासाठी निलंबित केलं. अखेरीस त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. त्यानंतर काही काळ त्यांनी ज्या फ्रीलान्स पद्धतीने काम केलं, गेल्या 5 वर्षापासून सुमित कपूर हे VSR व्हेंचर्स या कंपनीमध्ये कार्यरत होते, परंतु त्यांचं हेच काम त्या ठिकाणी करणं अजितदादांच्या जीवावरती बेतलेलं दिसून येत आहे. संबंधित प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा.